या अगोदरच्या लेक्चर मध्ये आपण काय स्टडी केलं बघा, अल्डिहाइड आणि कार्बोक्सिलिक ऍसिड या कंपाऊंडची कॉमन नेम आणि आयपीएस नेम कशा टाईपने लिहायची होती हे आपण स्टडी केलं. आता आपण काय पाहणार आहोत बघा, एस्टर या फंक्शनल ग्रुपचा कॉमन नेम कसं लिहायचं आणि फंक्शनल ग्रुप कसं लिहायचं. एस्टर हा जो फंक्शनल ग्रुप आहे तो या टाईपचा असेल बघा, सी डबल बॉन्ड ओ ओ सी. म्हणजे या ठिकाणी ऍसिडचा जो काही एच आहे तो एच रिप्लेस केला जातो अल्काइल ग्रुपनं. म्हणजे आपण याचं जनरल रिप्रेझेंटेशन अशा टाईपनं पण लिहू शकतो पहा, सी डबल बॉन्ड ओ ओ आर, सी डबल बॉन्ड ओ असं लिहू शकतो आपण. या टाईपनं आपण लिहू शकतो. हे झालं एस्टर फंक्शनल ग्रुप, सी डबल बॉन्ड ओ ओ आर. सी डबल बॉन्ड ओ आर हा कुठला फंक्शनल ग्रुप झाला, एस्टर फंक्शनल ग्रुप. या एस्टर फंक्शनल ग्रुप साठी आपल्याला कॉमन नेम आणि आयपीएस नेम लिहायचं आहे. आता आपण अगोदर काय करूया, ऍसिडचा एखादा ऍसिड घेऊन आपण एस्टर तयार करूया, नंतर त्याचा कॉमन नेम आणि आयपीएस नेमचा विचार करूया. आपण कॉमन नेम लिहिणार आहोत तिथं, मध्ये स्ट्रक्चर लिहायचंय आपल्याला, स्ट्रक्चर, आणि पुढे त्या कंपाऊंडचा आपल्याला आयपीएससी नेम पण लिहायचंय, आयपीएससी नेम. आता काय करायचं होतं, आपल्याकडे जो अवेलेबल ऍसिड्स आहेत कार्बोक्सिलिक ऍसिड्स, तुम्हाला माहित आहेत ते ऍसिड्स, HCOOH घेतला आपण तर याला आपण फॉर्मिक ऍसिड म्हणतो. दिस ऍसिड इज कॉल्ड ॲज अ फॉर्मिक ऍसिड. आपण त्याच्यापेक्षा हायर ऍसिड घेतला तर तो असणार आहे ऍसिटिक ऍसिड. तो आपण असा लिहितो CH3 C डबल बॉन्ड O OH असेल. आपण सुरुवातीला काय करूया, फॉर्मिक ऍसिड पासून काही एस्टरचे स्ट्रक्चर प्रिपेअर करूया. फॉर्मिक ऍसिडचा मी इथे H रिप्लेस केला आणि या H च्या जागी अल्काइल ग्रुप अटॅच केला आणि पहिलं स्ट्रक्चर ड्रॉ केलं या टाइपचं, H C डबल बॉन्ड O OCH3. आणि हे जे स्ट्रक्चर बनणार आहे हे एस्टरचं स्ट्रक्चर बनेल. तर या ठिकाणी ओचा आपण H काढलाय आणि CH3 ग्रुप अटॅच केलाय. याचं कॉमन नेम कसं लिहायचं बघा, या ठिकाणी आपण कॉमन नेम लिहिताना ऍक्च्युली असं लिहित असतो अल्काइल कार्बोक्सिलेट, अल्काइल कार्बोक्सिलेट, अल्काइल कार्बोक्सिलेट. म्हणजे काय, कार्बोक्सिलिक ऍसिड आहे की नाही, अल्काइल अल्काइल कार्बोक्सिलेट या टाइपचा आयपीएस नेम लिहायचंय, कॉमन नेम लिहायचं. अल्काइल ग्रुप मध्ये काय बघा, ओला जो ग्रुप अटॅच आहे त्या ग्रुपचं अगोदर नाव लिहायचं. म्हणजे या फॉर्मिक ऍसिड वरती फॉर्मिक ऍसिडचं आयसी ऍसिड काढायचं आणि लास्टला काय आलं पाहिजे, एटी आलं पाहिजे. म्हणजे ह्या कंपाऊंड साठी कॉमन नेम काय बनेल बघा, हा ओला जो ग्रुप अटॅच आहे त्या अल्काइल ग्रुपचं आयएस नाव लिहायचं. वरती इथं मिथिल ग्रुप अटॅच आहे, आपण मिथिल लिहिलं. आणि एका कार्बनच्या ऍसिडचं कॉमन नेम काय, फॉर्मिक ऍसिड. याचं कॉमन नेम लिहिताना त्या ऍसिडचं आयसी ऍसिड काढायचं आणि त्याच्या जागी एटी लिहायचं. म्हणजे नाव बनणार आहे मिथिल फॉर्मेट. नाव काय बनेल, मिथिल फॉर्मेट. मिथिल फॉर्मेट नाव बनलं. म्हणजे CH3 साठी आपण मिथिल लिहिलं. एका कार्बनच्या ऍसिडचं नाव फॉर्मिक ऍसिड असणार आहे. त्या फॉर्मिक ऍसिडचं आयसी ऍसिड काढायचंय आणि त्याच्या जागी फक्त आपल्याला एटी लिहायचंय. काय लिहायचंय, एटी लिहायचंय. नाव काय बनलं, मिथिल फॉर्मेट. सेम त्या वेळेला मी या ठिकाणी दुसरं स्ट्रक्चर लिहिलं बघा, H C डबल बॉन्ड O OC
ओ वरती काय केलं मी CTH5 ग्रुप अटॅच केला. CTH5 ग्रुप अटॅच केला. तर यावेळेस या ओ वरती येतात CTH5 ग्रुप अटॅच आहे. या CTH5 ग्रुपचं नाव असणार आहे इथिल. आपण तो इथिल ग्रुप लिहिला. आणि फॉर्मिक एका कार्बनच्या ऍसिडचं नाव परत फॉर्मिक ऍसिड असणार आहे. त्याचं आयसी ऍसिड काढायचंय आपण, एटी जोडायचंय. म्हणजे नाव काय बनणार आहे मिथिल फॉर्मेट. इथिल फॉर्मेट नाव काय बनणार आहे इथिल फॉर्मेट. पहिल्या कंपाऊंडचं नाव बनलं होतं मिथिल फॉर्मेट, दुसऱ्याचं बनलं इथिल फॉर्मेट. कारण या ओ वरती आपण इथं CTH5 ग्रुप अटॅच केलं. CTH5 म्हणजे कुठला ग्रुप असणार आहे हा इथिल ग्रुप आहे. हा तुम्हाला माहित आहे CH3 मध्ये कुठला ग्रुप आहे मिथिल ग्रुप आहे. त्या टाईपनं आपण हे नाव लिहित जायचं. त्याच पद्धतीने आपण काय केलं ऍसिटिक ऍसिडचं स्ट्रक्चर घेऊया. त्याचा H काढला, त्याच्या जागी CH3 अटॅच केला. तर कंपाऊंड असं मिळेल CH3 C डबल बॉन्ड O OCH3 OCH3. या कंपाऊंडचं कॉमन नेम लिहिताना अगोदर ओ वरती जो ग्रुप अटॅच आहे तो लिहायचा. ऑक्सिजनला मिथिल ग्रुप अटॅच आहे, आपण मिथिल लिहिला. आणि 2 कार्बनच्या ऍसिडचं नाव हे ऍसिटिक ऍसिड असणार आहे. ऍसिटिक ऍसिडचं आयसी ऍसिड काढायचं, एटी लावायचं. नाव बनणार आहे मिथिल ऍसिटेट. नाव काय बनेल याचं मिथिल ऍसिटेट. त्याचं कॉमन नेम झालं. सेम त्यावे ना जर का आपल्याला इथिल ऍसिटेट स्ट्रक्चर ड्रॉ करायचं असतं तर काय करणार बघा इथिल ऍसिटेट कशा टाईपनं ड्रॉ करणार. ड्रॉ करताना काय करावं लागेल तुम्हाला ऍसिटेट साठी आपण काय करतो C डबल बॉन्ड O ला या साईडला CH3 ग्रुप अटॅच करतो. आणि O वरती कुठला ग्रुप अटॅच आहे इथिल आहे. म्हणजे O वरती कुठला ग्रुप लिहायचा CTH5 लिहायचा. कारण हे नाव काय सांगतंय हा इथिल ग्रुप जो काय पहिल्यांदा आपण अल्काइल ग्रुप लिहिलाय तो ऑक्सिजन अटॅच असणार आहे. आणि 2 कार्बनच्या ऍसिडचं नाव ऍसिटिक ऍसिड असतं, त्याच्यावरून आपण याचं नाव काय लिहिलं ऍसिटेट लिहिलं. कॅड्स नाही इथपर्यंत या टाईपनं व्यवस्थितपणे लक्षात राहू द्या. नंतर आपल्याला पुढे काय करायचं बघा. आपण जर का प्रोपियोनिक ऍसिड घेतलं प्रोपियोनिक ऍसिड तर प्रोपियोनिक ऍसिड मध्ये काय करावं लागेल प्रोपियोनिक ऍसिडचं स्ट्रक्चर तुम्हाला माहित आहे 3 कार्बन असणार आहे. त्याच्यावरती आपण जर का CH3 ग्रुप अटॅच केला तर स्ट्रक्चर असं बनणार आहे CH3 CH2 C डबल बॉन्ड O OH असेल ऍसिडचं स्ट्रक्चर. पण आपण तिथलं O वरचा H काढायचा, इथं मिथिल ग्रुप अटॅच केला तर मिळणारं कंपाऊंड हे एस्टर बनणार आहे. याचं IUPAC नेम असेल मिथिल प्रोपियोनेट. मिथिल कारण O ला जो ग्रुप अटॅच आहे त्याचं नाव असणार आहे मिथिल. आणि 3 कार्बनच्या ऍसिडचं नाव कॉमन प्रोपियोनिक ऍसिड असतं. आपण त्याचं आयसी ऍसिड काढायचा प्रोपियोनेट. म्हणजे आयसी ऍसिड काढून काय लावलं एटी लावलं तर कंपाऊंड काय बनलं मिथिल प्रोपियोनेट. या टाईपनं आपण जेवढे काही ऍसिड तुम्हाला माहित आहे ते सर्व ऍसिड्स आपल्याला टोटल 6 ऍसिड माहित आहेत. फॉर्मिक ऍसिड ऍसिटिक ऍसिड परत प्रोपियोनिक ऍसिड ब्युटेरिक ऍसिड व्हॅलेरिक ऍसिड कॅप्रोइक ऍसिड. त्यांचे आपण आयसोफॉर्म सुद्धा घेऊ शकतो. आपण अगोदर या कंपाऊंडला IUPAC नेम देऊया, नंतर पुढे ते आयसोफॉर्मचे स्ट्रक्चर कसे ड्रॉ करायचे ते मी सांगणार आहे. आता याचा IUPAC नेम लिहिताना काय करायचं बघा. IUPAC नेम लिहिण्यासाठी एस्टरचा आपण या टाईपनं IUPAC नेम लिहित असतो. ओला जो काही ग्रुप अटॅच आहे त्यासाठी आपण अल्काइल लिहितो अल्काइल. आणि या लॉंग चेन मध्ये जेवढे काही कार्बन आहेत ना ते कार्बन आपण काउंट करतो आणि त्या अल्केनचं लास्टचं ई रिप्लेस करायचंय. आणि या ठिकाणी OET अटॅच करायचं OET. म्हणजे IUPAC नेम काय वाढेल अल्काइल अल्केनॉइड. अल्काइल अल्केनॉइड मिळेल. म्हणजे या कंपाऊंडचा IUPAC नेम काय बनेल बघा. कंपाऊंडचा IUPAC नेम या टाईपनं बनणार आहे अल्काइल अल्केनॉइड असं म्हणेल बघा या ठिकाणी.
हा मिथिल ग्रुप आहे, पूल अटॅच आपण म्हणून मिथिल लिहिला, म्हणजे पहिल्यांदा आपण अल्काईल लिहित असतो मिथिल लिहिला आणि परत काय करायचं बघा, मिथिल लिहिला की पुढं या ठिकाणी या अल्केन मध्ये एकच कार्बन आहे आणि एकच कार्बन असल्यामुळं या ठिकाणी आपण काय करायचं, एका कार्बनच्या अल्केनचं नाव मिथेन असणार आहे, मिथेनचं लास्ट ई रिप्लेस करायचं आणि पुढे काय लिहायचंय, OET लिहायचंय. म्हणजे आययुपीएस नेम काय लिहायचा, मिथिल मिथेनोएट. आययुपीएस नेम काय लिहायचा, मिथिल मिथेनोएट. समजलं इथपर्यंत, लक्षात ठेवा. नंतर या कंपाऊंडचा आययुपीएस नेम काय द्यावा लागेल बा, या ठिकाणी हा CH5 ग्रुप आहे, मग त्यासाठी आपण काय लिहितो, इथं इथिल लिहितो. इथे काय लिहायचंय, इथिल. आणि एका कार्बनच्या ऍसिडचं नाव, एका कार्बनच्या अल्केनचं नाव काय असणार आहे, मिथेन असेल. ते पुढं मिथेन लिहायचं, मिथेनचं लास्ट ई रिप्लेस करायचं आणि त्या ठिकाणी काय जोडायचंय, OET. मिथेनचं ई रिप्लेस करून त्या ठिकाणी काय जोडायचंय, OET जोडायचं. चला इथपर्यंत याचा आययुपीएस नेम काय आला, इथिल मिथेनोएट. एस्टर फंक्शनल ग्रुप असेल, एस्टर फंक्शनल ग्रुप. हा आपण लिहिताना कसं तुम्हाला माहित आहे, C डबल बॉन्ड OC असेल. याचे कॉमन नेम आणि आययुपीएस नेम दोन्ही पार्ट आपल्याला लिहायचे. कॉमन नेम समजा आपण कॉमन नेम या टाइप लिहिलं, मिथिल ऍसिटेट, मिथिल ऍसिटेट. स्ट्रक्चर कसं ड्रॉ करणार याचं, स्ट्रक्चर ड्रॉ करताना आपल्याला काय करावं लागेल बघा, या ठिकाणी स्ट्रक्चर ड्रॉ करताना आपल्याला काय करायचंय, ऍसिटेट ग्रुप आहे, ऍसिटेट म्हणजे याचा अर्थ ऍसिटिक ऍसिडचा, किंवा आपण काय करतो, C डबल बॉन्ड O ला CH3 ग्रुप अटॅच करतो आणि याच्या O वरती मिथिल ग्रुप अटॅच करायचा CH3. तुम्हाला लक्षात आलं पाहिजे, नावात लास्टला ET येते, याचा अर्थ तो फंक्शनल ग्रुप कुठला असणार आहे, एस्टर असेल. आणि एस्टर फंक्शनल ग्रुप मध्ये आपण COO लिहित असतो, लक्षात ठेवायचं. एस्टर फंक्शनल ग्रुप मध्ये आपण फंक्शनल ग्रुप कसं लिहित असतो, C डबल बॉन्ड O. जो काही पहिल्यांदा नावामध्ये अल्काइल ग्रुप लिहिलाय तो O ला अटॅच करायचा. म्हणजे आपण इथं मिथिल लिहिले म्हणून CH3 अटॅच केला. आणि ऍसिटेट मध्ये तुम्हाला माहित आहे, ऍसिटेट म्हणजे 2 कार्बनचा ऍसिड पासून तो ग्रुप बनणार आहे. मग या ठिकाणी काय लिहायचंय, CH3 लिहायचं. समजा आपण एखादं कंपाऊंड असं लिहिलं, मिथिल आयसोब्युटिरेट, मिथिल आयसोब्युटिरेट. तर हे कंपाऊंड लिहिताना काय करायचं बघा, मिथिल ग्रुप अटॅच असणार आहे, तो कुठं अटॅच असणार आहे, C डबल बॉन्ड O वरती मिथिल ग्रुप अटॅच असणार आहे. आणि आपल्याला कंपाऊंड लिहायचंय आयसोब्युटिरेट. ब्युटिरेट मध्ये टोटल 4 कार्बन असतात. ऑलरेडी आपण इथे 1 कार्बन लिहिलेलं आहे आणि राहिलेलं मग आयसो स्ट्रक्चर फक्त ड्रॉ करायचंय, कारण आयसो मध्ये टोटल 3 कार्बन असणार आहेत, CH CH3. हे 3 कार्बन आणि हा 1 कार्बन, चौथा, असे 4 कार्बन झाले. म्हणजे हे जे काही ऍसिडचं स्ट्रक्चर असणार आहे ते टोटल ऍक्च्युली आयसोब्युट्रिक ऍसिडच असणार आहे. त्याचा आपण H काढून वरती CH3 अटॅच केलंय त्या ठिकाणी H च्या जागी. तेव्हा कंपाऊंडचं नाव काय बनणार आहे, मिथिल आयसोब्युटिरेट. आता या कंपाऊंडचा आययुपीएस नेम कसं लिहिणार होतो आपण, आययुपीएस नेम लिहिताना आपण रूल पाहिला होता. आययुपीएस नेम लिहिताना काय करायचं, या ठिकाणी आपण अल्केनोएट असं नेम लिहित असतो. अल्केनचा E काढायचं आहे, या ठिकाणी OET लावायचं आययुपीएस नेम मध्ये. या कंपाऊंडचं नाव बनणार आहे मिथिल. O वरती जो ग्रुप आहे त्याचं नाव लिहायचं, O वरती मिथिल आहे आणि 2 कार्बनच्या अल्केनचं नाव असणार आहे
इथेन, इथेनचं लास्ट ई काढायचं, OET लिहायचं, मिथिल इथेनॉइट या टाईप मध्ये त्याचं नाव लिहायचं. त्यानंतर या कंपाऊंडचं नाव काय लिहायला लागेल बघा, हा OCH3 ग्रुप आहे. या ठिकाणी CH3 ग्रुप अटॅच असल्यामुळं आपण याचं नाव लिहिताना असं लिहू शकतो बघा, O वरती मिथिल ग्रुप आहे, तो मिथिल लिहिला. नंतर IUPAC नियम लिहिताना या ठिकाणी कार्बोनिल कार्बनला फर्स्ट नंबर द्यायचं, फर्स्ट, सेकंड, थर्ड. या लॉंग चेन वरती, लॉंग चेन 3 कार्बनची मिळेल आपल्याला. या 3 कार्बनच्या चेन वरती 2 नंबर पोझिशनला परत मिथिल ग्रुप आहे, म्हणून आपण एक 2 मिथिल लिहू शकतो. नंतर 2 मिथिल, 2 मिथिल आणि 3 कार्बनच्या अल्केनचं नाव असेल प्रोपेन. प्रोपेन, प्रोपेनचं लास्टचं ई रिप्लेस करायचं, OET हे हा सफिक्स अटॅच करायचा. कशासाठी? या ठिकाणी जो काही फंक्शनल ग्रुप आहे हा एस्टर फंक्शनल ग्रुप आहे, आणि एस्टर फंक्शनल ग्रुप साठी आपण अल्केनचं लास्टचं ई काढतो आणि त्याच्या जागी काय लिहित असतो, OET हा फंक्शनल ग्रुप लिहित असतो. त्या टाईपनं व्यवस्थितपणे लक्षात ठेवायचं. म्हणजे तुम्ही स्ट्रक्चर ड्रॉ करताना कसंही टाईपचं असं आयसो फॉर्म मध्ये सुद्धा विचारलं जाऊ शकतं, किंवा निओ फॉर्म मध्ये एखादं असं पण स्ट्रक्चर असणार आहे. समजा तुम्हाला असं विचारलं, इथिल स्ट्रक्चर ड्रॉ करा विचारलं, इथिल निओ व्हॅलरेट, इथिल निओ व्हॅलरेट, तर आपल्याला फिक्स माहित आहे जो पहिला अल्काइल ग्रुप आहे तो O ला अटॅच करायचा आहे. म्हणजे हा इथिल ग्रुप तुम्ही O ला अटॅच करणार, C2H5. आपण C डबल बॉन्ड OO असं स्ट्रक्चर ड्रॉ करत असतो. आणि आता हा जो कंपाऊंड आहे ना, निओ व्हॅलरेट आहे, याच्यामध्ये टोटल कार्बन 5 आहेत. ऑलरेडी आपण इथे एक कार्बन मांडलाय, त्याच्या अगोदर फक्त निओ फॉर्म मध्ये स्ट्रक्चर मांडायचंय. CH3, C, CH3, खालच्या साईडला आपण काय दिलं आपण, CH3. हे 4 कार्बन झाले, आणि कार्बोनिल कार्बनचे 5वा कार्बन, असं जे काही स्ट्रक्चर मिळेल ते म्हणजे निओ व्हॅलरेटचं असणार आहे. कुठला आलं ते, इथिल निओ व्हॅलरेट. हा जो ग्रुप लिहायचा आहे आपल्याला, काय लिहायचा आहे तो, CH3 लिहायचा आहे वरती. हा ग्रुप काय असणार आहे, CH3. म्हणजे कुठलं स्ट्रक्चर आलं, इथिल निओ व्हॅलरेट. या इथिल निओ व्हॅलरेट कंपाऊंडचं IUPAC नेम लिहिताना परत आपण काय करायचंय, O वरती जो ग्रुप आहे तो अगोदर लिहायचा. O वरती इथिल ग्रुप आहे, आपण इथिल लिहिला. या कार्बोनिल कार्बन पासून नंबरिंग स्टार्ट करायचं, 1 2 3. लॉंग चेन स्ट्रेट चेनच मिळते. 2 नंबरला 2 मिथिल ग्रुप आहेत, आपण असं लिहू शकतो 2,2 डायमिथिल, डायमिथिल. लॉंग चेन मध्ये 3 कार्बन आहेत, आपण त्याचा IUPAC नेम लिहू शकतो, प्रोपेनोएट. प्रोपेनोएट, प्रोपेनचं लास्टचं ई काढायचा, OET अटॅच करायचं. या टाईपमध्ये तुम्हाला कंपाऊंड मिळेल. आपण एक आणखी वेगळा कंपाऊंड लिहिला, मिथिल आयसोव्हॅलरेट लिहिला, मिथिल आयसो व्हॅलरेट. हे स्ट्रक्चर कसं ड्रॉ करणार बघा, तुम्हाला हे लक्षात आलं पाहिजे. ET आहे याचा अर्थ हा एस्टर ग्रुप आहे, म्हणजे C डबल बॉन्ड O असं लिहायचेच आपण फिक्स. आणि O वरती मिथिल ग्रुप अटॅच करायचा, CH3. ऑलरेडी या ठिकाणी 1 कार्बन आहे, आणि आपल्याला राहिले 4 कार्बन आयसो फॉर्म मध्ये लिहायचे. मग आपल्याला काय करावं लागेल पहा, हे आयसोव्हॅलेट स्ट्रक्चर ड्रॉ करायचे. हा कार्बन धरून टोटल 5 कार्बन झाले पाहिजे. आपण आयसो फॉर्म मध्ये स्ट्रक्चर लिहिलं, CH3, CH, CH3. हे 3च कार्बन झाले. एक 4था आहे, इथं आपल्याला 5वा कार्बन एक लिहावं लागेल, CH2C. आणि हे जे स्ट्रक्चर मिळेल ते म्हणजे मिथिल आयसोव्हॅलेटचं असेल. याचा IUPAC नेम लिहिताना काय करायचं, O वरती जो ग्रुप आहे तो अगोदर आहे असं लिहायचा, मिथिल. आणि जी काही लॉंग चेन आहे कार्बोनिल कार्बन पासून, याच कार्बनला 1 नंबर द्यायचा आहे, 1 2 3 4.
3 पोझिशनला मिथिल ग्रुप आहे, काय लिहायचं परत 3 मिथिल. आपण पहिल्यांदा एकदा मिथिल लिहितोय, परंतु हा मिथिल फिक्स ओ वरती अटॅच असणार आहे. तर डायमिथिल वगैरे लिहायचं नाही, कारण हा मिथिल ओ ला अटॅच आहे. तो सेपरेट ओ साठी मिथिल ग्रुप लिहायचा असतो की ओ मिथिल. आणि नंतर मग आपण या लॉंग चेन वरती 3 नंबरला मिथिल ग्रुप अटॅच आहे, मग आपण काय लिहिला 3 मिथिल आणि 4 कार्बनच्या अल्केनचं नाव ब्युटेन असेल, ब्युटेनोएट. त्याचा आययुपीएस नेम मिळून जाईल. म्हणजे या टाइप मध्ये तुम्हाला कोणतंही कंपाऊंड दिलं तर त्या प्रत्येक कंपाऊंडचं स्ट्रक्चर ड्रॉ करता आलं पाहिजे. स्ट्रक्चर दिलं तर आययुपीएस किंवा आययुपीएस नेम दिला असेल तर त्यावेळेस सुद्धा स्ट्रक्चर ड्रॉ करता आलं. म्हणजे तसं आपण प्रॅक्टिस करूया. समजा एखादा आययुपीएस नेम तुम्हाला प्रोव्हाइड केले, त्याच्यावरून स्ट्रक्चर ड्रॉ, तर मग तुम्हाला असं दिलं मिथिल इथरचं मिथिल इथेनोएट. पिक्चर कसं ड्रॉ करायचं, लास्टला ओईटी किंवा एटी आहे, याचा अर्थ हा फंक्शनल ग्रुप फिक्स काय असणार आहे, एस्टर असेल. हे तुम्हाला समजलं पाहिजे. सी डबल बॉन्ड ओ ओ. यातला जे पहिला ग्रुप आहे ना मिथिल, हा आपण ओ ला अटॅच करायचा, म्हणजे इथं CS3 अटॅच केला. आणि हे कंपाऊंड इथेनोएट आहे. इथेनोएट म्हणजे काय, हा फर्स्ट कार्बन आणि याच्यावरती अजून एक कार्बन अटॅच असणार आहे. म्हणजे आपण आणखी एक कार्बन अटॅच केला तर या कार्बनवरती H आपल्याला 3 द्यावे लागतील. म्हणजे हे जे काही स्ट्रक्चर मिळालं ते स्ट्रक्चर असणार आहे मिथिल इथेनोएटचं. याचं आपण कॉमन नेम पण लिहू शकतो. कॉमन नेम काय बनणार आहे, मिथिल. कॉमन नेम असेल मिथिल एसिटेट. मिथिल एसिटेट. त्याच्यानंतर आपण पुढचा पॉइंट पाहिला तर या ठिकाणी कंडिशन काय असणार आहे, आपण किंवा एक एक्झाम्पल लिहिलं मी बघा, लिहिलं आपण इथिल ब्युटेनोएट. इथिल ब्युटेनोएट. तुम्ही काय करायचंय, ओईटी लास्टला येत आहे, याचा अर्थ फंक्शनल ग्रुप हा एस्टर असणार आहे. ओ वरती कुठला ग्रुप अटॅच असेल, इथिल. ओ वरती इथिल ग्रुप अटॅच असेल, तो इथिल लिहिला आपण C2H5. आणि हा ब्युटेनोएट आहे, म्हणजे टोटल कार्बन 4 असणार आहेत. हा एक कार्बन लिहिलाय, सरळच असणार आहे आता ब्युटेनोएट म्हणजे हा दुसरा कार्बन, हा तिसरा कार्बन आणि चौथा कार्बन हा CS3 असेल. तर हा एंडचा कार्बन आहे. एंडचा कार्बन आपण नेहमी CS3 लिहितो जर का सिंगल बॉन्ड असेल तर. त्यामुळे कंपाऊंड काय आलं, इथिल ब्युटेनोएट. या कंपाऊंडचा कॉमन नेम लिहायचा असेल तर आपण असं लिहू शकतो, ओ वरती इथिल ग्रुप अटॅच आहे, इथिल 4 कार्बनच्या ऍसिडचं नाव कॉमन ब्युट्रिक ऍसिड असतं. या ठिकाणीच कॉमन नेम लिहिताना काय लिहू शकतो आपण, ब्युटिरेट. एक लक्षात राहू द्या, आपण आता या साईडला जे लिहितोय ना ते कॉमन नेम लिहितोय. आणि ऑलरेडी आपण इथं पहिल्यांदा दिलेलं तुम्हाला काय असणार आहे, आययुपीएससी नेम. आययुपीएससी नेम वरून पण स्ट्रक्चर ड्रॉ करता आलं पाहिजे, कॉमन नेम वरून पण ड्रॉ करता आलं पाहिजे. कारण एक्झाम मध्ये दोन्हीपैकी काही विचारलं जाऊ शकतं, कॉमन किंवा आययुपीएससी नेम. त्या टाइप तुम्ही ड्रॉ करायचंय. समजा दुसरं एखादं कंपाऊंड असं दिलं तुम्हाला, इथिल 2-मिथिल, इथिल 2-मिथिल प्रोपेनोएट. इथिल 2-मिथिल प्रोपेनोएट. तर यावेळेस अगोदर काय विचार करायचा, ह्या लास्टला ओईटी आहे, याचा अर्थ हा फंक्शनल ग्रुप फिक्स एस्टर असणार आहे. सी डबल बॉन्ड ओ ड्रॉ करायचा. या ओ वरती हा पहिला जो काही अल्काइल ग्रुप आहे तो अटॅच करायचा, C2H5 अटॅच केला आपण. नंतर काय राहिलं, हा लास्टचं कंपाऊंड पाहिजे बघा, लास्टचं नेम प्रोपेनोएट आहे. म्हणजे लॉंग चेन मध्ये 3 कार्बन असणार आहे, परंतु त्या 3 लॉंग चेन मध्ये या 2 नंबर पोझिशनला परत मिथिल ग्रुप अटॅच आहे. हा 2 मिथिल आहे. म्हणजे आपण कसली बघा लिहिताना हा 2 नंबर कार्बन आहे, याच्यावरती काय लिहायचं आपल्याला, मिथिल CS3. आणि 3 कार्बन असायला पाहिजे, 1, 2 आणि हा तिसरा कार्बन झाला CS3.
या ठिकाणी आपण एच जोडू शकतो. इथं वरती लिहा त्या टाईपनं खाली लिहिलं जे स्ट्रक्चर बनेल त्याचं नाव असणार आहे इथिल टू मिथिल प्रोपेनोएट. याच कंपाऊंडचं IUPAC नेम लिहायचं असेल तर डायरेक्टली हा 2 कार्बन आहेत ना याला इथिलच लिहायचं. याच्यात नंबरिंग करत बसायचं नाही. ब्रँचिंग असेल तर नंबरिंग करायचं, अदरवाईज आहे असं हा इथिल लिहायचा. यात नंबरिंग केलं परत आपण 1 2 3 या ठिकाणी बघा. आता आपल्याला नंबरिंग पण करायची काय आवश्यकता नाही, कॉमन नेम लिहायचंय कारण या साईडला आपण कॉमन नेम लिहितोय. यात नंबरिंग करायची पण काय आवश्यकता नाही. या ठिकाणी काय करायचं आपल्याला, आता 4 कार्बनचं कंपाऊंड आहे आणि हे लिहिताना आयसो फॉर्म मध्ये लिहिलंय. याचं नाव बनणार आहे इथिल आयसो ब्युटिरेट. इथिल आयसो ब्युटिरेट. ब्युट्रिक ऍसिडचं आयसी ऍसिड काढायचं, ET लावायचं. कॉमन नेम लिहिताना आपण लास्टला ET अटॅच करत असतो. ET लक्षात राहू, ET या टाईपनं आपण ते नाव लिहिलेलं आहे. काहीच नाही तर सेम त्यावेळेला आपण परत नेक्स्ट कंपाऊंड लिहिलं बघा, मिथिल मिथिल 2,2 2,2 डायमिथिल ब्युटेनोएट. हे स्ट्रक्चर ड्रॉ करायचं आपल्याला, ब्युटेनोएट. आता ऐका नाही कसं ड्रॉ करणार, हे लास्टला OET येते. याचा अर्थ काय झाला, या ठिकाणी एस्टर ग्रुप असेल. सुरुवातीचा जो ग्रुप आहे मिथिल तो O ला अटॅच करायचा, CH3. हा ब्युटेनोएट आहे. टोटल कार्बन 4 असणार आहेत. हा फर्स्ट कार्बन, हा सेकंड कार्बन झाला, हा थर्ड आणि हा फोर्थ कार्बन. याच्या 2-2 पोझिशनला म्हणजे इथून 2 नंबरला 1 2 3 4 नेहमी कार्बोनिल कार्बन पासून नंबरिंग करायचा. 2 नंबर पोझिशनला 2 मिथिल आहेत. CH3 वरच्या साईडला एक लिहिला मी, खालच्या साईडला एक लिहिला. आता राहिलेले सर्व हायड्रोजन लिहायचे. हा CH2 आला, हा पण CH2 आला. या कंपाऊंडला फक्त IUPAC नेमच असेल, याला कॉमन नेम असणार नाही. कॉमन नेम का नसेल, कारण आपण कॉमन नेम मध्ये आयसोनिओ अशीच कंपाऊंड पाहिले होते, आयसोनिओ. या ठिकाणी तसा फॉर्म मध्ये हे कंपाऊंड नाही. हे 2 नंबर इकडून लास्टच्या एंड कडून काय पाहिजे बघा, लास्टच्या एंडच्या कार्बन पासून 2 नंबरच्या कार्बनला 2 मिथिल ग्रुप अटॅच असले पाहिजेत. तसं या ठिकाणी कसं दिसणार नाही. कार्बोनिल कार्बन पासून 2 नंबरच्या कार्बनला 2 मिथिल आहेत. याला आपण निओ म्हणत नाही किंवा आयसो पण म्हणत नाही. म्हणून या कंपाऊंडला कॉमन नेम द्यायचं नाही. फक्त या कंपाऊंडचं नाव काय असणार आहे, IUPAC नेम असेल. त्या टाईपनं व्यवस्थितपणे सर्व स्टडी करायचं तुम्ही. आतापर्यंत आपण जेवढे काही पॉइंट पाहिले ते सर्व व्यवस्थितपणे लक्षात राहू द्या. काय अडचण नाही येतात, समजले सर्वांना. पण आज 3 फंक्शनल ग्रुपची कॉमन नेम आणि IUPAC नेम पाहिले. कार्बोक्सिलिक ऍसिड, अल्डिहाइड्स आणि एस्टर्स. त्या टाईपनं व्यवस्थितपणे तुम्ही करा. दररोज वहीमध्ये लिहायचं, प्रॅक्टिस करायचं, म्हणजे आणखीन जास्त तुम्हाला ते सहज परीक्षेमध्ये लिहिता येईल. त्या टाईपनं तुम्हाला MCQ वगैरे पटकन सॉल्व्ह होतील. चालतं, थांबूया आपण इथं.